श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पौर्णिमेचा सण साजरा केला जातो. यंदा 23 मेला वैशाख पौर्णिमा आहे. याला बुद्ध पौर्णिमा असेही म्हणतात. हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान बुद्धांचा जन्म वैशाख पौर्णिमेला झाला होता. अशा प्रकारे दरवर्षी वैशाख महिन्यातील पौर्णिमेला बुद्ध जयंती देखील साजरी केली जाते. या दिवशी भगवान बुद्धांची पूजा केली जाते. या दिवशी भगवान बुद्धांना आत्मज्ञान आणि निर्वाण प्राप्त झाले असे म्हटले जाते. या दिवशी भक्त गंगा व इतर कोणत्याही पवित्र नदीत स्नान करतात, पूजा करतात आणि दान देखील करतात. आता भरपूर वेळा आपण बघतो की आपण उपाय करतो आणि सेवा देखील करतो, पण आपल्याला त्याचा काहीही एक फायदा होत नाही. आपण जे उपाय करत असतो ते उपाय प्रभावी ठरत नाही. तर तुम्ही या पौर्णिमेला हा एक उपाय जरूर करून बघा की ज्यामुळे घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येईल, तसेच पैसा देखील येईल. भरपूर वेळा आपल्याला आर्थिक टंचाई देखील जाणवत असते, पण काही केल्या पैसा आपल्याकडे येत नाही. ते म्हणतात ना, पैसा हा नेहमी पैशावाल्याकडेच जातो. श्रीमंत लोक आपण बघत असतो की ते दिवसेंदिवस आणखीन श्रीमंत होत चालले आहे, पण आपल्याकडे पैसा यायला काही मागत नाही. मग अशा वेळेस आपल्याला काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही. तर मी आज तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहे की जे श्रीमंत लोक पौर्णिमेला करतात, पण ते कोणीही कोणाला सांगत नाही आणि त्यामुळे ते आणखीनच श्रीमंत होतात. आपण भरपूर वेळा असं करतो की आपण उपाय करतो, सेवा करतो आणि त्याबद्दल कुणाला तरी सांगतो देखील, पण असे चुकूनही करायचे नाही. कारण की प्रत्येक व्यक्ती आपल्यासारखा असेलच असे नाही. आपल्याला जरी ती व्यक्ती चांगली वाटत असेल तर तिच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय आहे हे आपणही सांगू शकत नाही. तिच्या मनामध्ये जर आपल्याबद्दल वाईट विचार असतील तर आपण जी काही सेवा करत असतो, जे काही उपाय करत असतो ते देखील प्रभावी ठरत नाही. तर या पौर्णिमेला कोणते उपाय करायचे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. पौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही सेवा करत असतो, जे काही उपाय करत असतो ते खूप खूप फलदायी ठरतात. आता पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. श्रीमंत लोक हे दर पौर्णिमेला उंबरठ्याचं लेपन हे करतात. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते व घरामध्ये अलक्ष्मीचा वास देखील होत नाही आणि जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती घराबाहेरच राहते, ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. त्यामुळे दर पौर्णिमेला आपल्याला उंबरठ्याचं लेपन करायचंच आहे. हळद घ्यायची आहे, गोमूत्र घ्यायचं आहे आणि त्याचं लेपन उंबरठ्यावरती करायचं आहे. आता एक साधा आणि सोपा उपाय आपल्याला पौर्णिमेला करायचा आहे. हा उपाय तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी 6 नंतर करायचा आहे. 6 नंतर तुम्ही कधीही हा उपाय केला तरी पण चालेल. जेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते त्यावेळेला हा उपाय करायचा आहे. प्रथम तुमची जी काही देवपूजा तुम्हाला करायची आहे ती देवपूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर हा उपाय करायचा आहे. एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये आपण थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे आणि एक कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे. कणकेचा दिवा बनवताना त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही, तर त्या कणकेच्या दिव्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते, आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. भगवान विष्णूंना देखील हळद अत्यंत प्रिय आहे आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी असतेच. आता हा दिवा बनवून झाल्यानंतर आपल्याला कापसाची वात घ्यायची आहे. तर 2 कापसाच्या लांब वाती आपल्याला घ्यायच्या आहे आणि त्या 2 वातींचा आपल्याला एक वात बनवून दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. त्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल टाकू शकता किंवा मोहरीचं तेल टाकलं तरी पण चालेल. आता या दिव्यामध्ये आपल्याला एक हिरवी वेलची टाकायची आहे. आता वेलची टाकताना ती तुटलेली नसावी, फुटलेली नसावी याची काळजी घ्यायची आहे. पूर्ण अख्खी हिरवी वेलची आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. तसेच 2 लवंग टाकायचे आहे. लवंग टाकताना देखील ते लवंग कुठेही तुटलेले फुटलेले नसावे. साबूत लवंग आपल्याला टाकायचे आहे. त्याला पुढे फूल देखील पाहिजे. तसेच आता आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी देखील त्यामध्ये टाकायची आहे. अगदी पिवळ्या मोहरीचे 7 दाणे किंवा 11 दाणे तुम्ही त्या दिव्यामध्ये टाकले तरी पण चालेल. आता अक्षय तृतीयेच्या दिवशी भरपूर जणांनी पिवळी मोहरी खरेदी केली असेल तर ती मोहरी जरी दिव्यामध्ये टाकली तरी पण चालेल किंवा तुम्ही जिथे पूजेचं साहित्य भेटतं तिथून पिवळी मोहरी घरी आणू शकता. आता ही पिवळी मोहरी टाकल्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे
आणि आपल्याला हा दिवा घेऊन घराबाहेर जायचा आहे. तुम्ही मिठाच्या खाली एखादी प्लेट ठेवू शकता आणि त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. आता हा जो काही दिवा आहे तो आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर घेऊन जायचा आहे आणि घरावरून 7 वेळा हा दिवा उतरवून घ्यायचा आहे. घरावरून 7 वेळा उतरवून घेतल्यानंतर आपल्याला तो दिवा घरामध्ये आणायचा नाही, तर तो दिवा आपल्याला घराबाहेरच ठेवायचा आहे. आणि हा जेव्हा दिवा आपण 7 वेळा उतरवत असतो तेव्हा माता लक्ष्मीचा ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. आता हा दिवा आपण घराबाहेरच ठेवायचा आहे. असा दिवा तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला प्रज्वलित करू शकता. यामुळे माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास होत असतो व घरामध्ये जो काही पैसा येत असतो तो देखील स्थिर राहतो. तसेच पैसा येण्याचे ओघ आपल्या घराकडे वाढतच जातात. त्यामुळे असा दिवा तुम्ही पौर्णिमेला जरूर बनवा. या पौर्णिमेला शक्य नसेल तर पुढच्या पौर्णिमेला देखील तुम्ही हा दिवा बनवू शकता. तसेच आता हा दिवा झाल्यानंतर दुसरा मी एक उपाय सांगणार आहे. त्यासाठी आपल्याला एक पिंपळाचं पान घेऊन यायचं आहे. पिंपळाचं पान घरी आणल्यानंतर ते प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, स्वच्छ पुसायचं आहे. नंतर आता आपल्याला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. खोबऱ्याची वाटी घेतल्यानंतर आपण तिच्यामध्ये वात टाकायची आहे आणि थोडंसं तेल टाकायचं आहे. आता ही खोबऱ्याची वाटी आपल्याला प्रज्वलित करायची आहे. म्हणजे आपण तिच्यामध्ये कापसाच्या तुम्ही 2 वाती टाकून 1 वात बनवू शकता. तर हा दिवा प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला घरातील 4ही भिंतींना हा दिवा टच करायचा आहे. अगदी बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये सगळीकडे आपल्याला हा दिवा फिरवून घ्यायचा आहे. सर्व भिंतींना टच करून घ्यायचा आहे. आपण जेव्हा हा दिवा फिरवत असतो तेव्हा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. तुमच्या घरामध्ये जर एखादा मुलगा खूप चिडचिड करत असेल किंवा घरामध्ये जर भांडण तंटे वादविवाद हे सारखे होत असतील, मुलांची एकमेकांसोबत पटत नसेल किंवा तुम्हाला जर नोकरी व्यवसायामध्ये अडचणी अडथळे संकटे येत असतील तर ते काही संपायचं नाव घेत नसेल, ज्या पण व्यक्तीला काही त्रास असेल किंवा एखादी व्यक्ती घरामध्ये आजारी असेल, सारखी आजारी पडत राहते, तर त्या व्यक्तीवरून तुम्ही हा दिवा 7 वेळा उतरवून घेऊ शकता. हा दिवा उतरून झाल्यानंतर आपल्याला घराबाहेर जायचं आहे. घराबाहेर दक्षिण दिशेला आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. जिथे पण दक्षिण दिशा असेल तिथे तुम्ही हा दिवा ठेवू शकता. अगदी घराच्या बाहेर थोडं लांब तुम्ही हा दिवा ठेवला तरी पण चालेल किंवा हा दिवा तुम्ही टाकून देखील देऊ शकता. पण जेव्हा ती वात विझेल तेव्हाच आपण हा दिवा कुठेतरी टाकून देऊ शकता, कारण की आपल्यामुळे कुणाला इजा होता कामा नये. तसेच आपण जो काही घराबाहेर दिवा लावला होता तो दिवा कमीत कमी 3 ते 4 तास घराबाहेर प्रज्वलित राहिला पाहिजे. शक्यतो तरी जर शक्य असेल तर पौर्णिमेच्या रात्रभर तुम्ही हा दिवा घराबाहेर प्रज्वलित ठेवा. यामुळे घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होईल व घरामध्ये कधीही पैशाची कमतरता ही भासणार नाही. मोठा दिवा घेतला तरी पण चालेल, पण तो दिवा प्रज्वलित राहिला पाहिजे. अगदी दिवा विझला तर तुम्ही परत त्यामध्ये तेल टाका आणि परत पेटवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.